नमस्कार, मैं विलास रुकड़े फिर स्वागत करता हूं आपका सुप्रीम पावर न्यूज पर एक नई खबर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की नई खबर की। महाराष्ट्र गोंदिया से राज्य संगठन जिला परिचारिका संगठन द्वारा 18 जुलाई से आंदोलन की शुरुआत हुई। आज मेडिकल कॉलेज के साथ गोंदिया में आंदोलन किया गया। आज मेडिकल कॉलेज के साथ विभिन्न मांगों हेतु परिचारिका संगठन का आंदोलन शुरू किया गया, जिसमें भारत 7वें वेतन आयोग की त्रुटियां दूर न की जाने पर समिति की सिफारिश वेतन न देने पर मांग हेतु धरना आंदोलन किया गया। मुंबई में भी शुरू है कोविड त्योहार पर छोटे बच्चों और पारिवारिक मरीजों की सेवा इसके बावजूद 100% स्थायी भर्ती 100% पदों पर उन्नति की मांग कर रहा, जिसे अनेक वर्षों से नजरअंदाज किया जा रहा, जिससे 18 जुलाई से राज्यव्यापी आंदोलन करने की मांग संगठन की अध्यक्ष श्रीमती मीनाक्षी बिसेन, उपाध्यक्ष नीना शुक्ला, सचिव देवेंद्र खड़ाई, अन्य पदाधिकारी, जिसका निवेदन क्षेत्रीय विधायक विनोद अग्रवाल तथा भारतीय शिक्षा मंत्री हसन मुश्रीफ को भी भेजा गया। सतीश पारधी की रिपोर्ट। 7व्या वेतनामध्ये काही वेतन त्रुटी राहिलेल्या आहेत। बक्षी समिती खंड 1 आणि खंड 2 यामध्ये ज्या त्यांनी वेतन त्रुटी ठेवलेल्या आहेत त्यासाठी आमचा हा संप आहे। तसेच प्रशासनाने आता खाजगीकरण करण्यास सुरुवात केलेली आहे। याच्या आधी आम्ही जे 2022 मध्ये राज्यव्यापी आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनामध्ये प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलं होतं की नर्सिंग कॅडरचे जे पदं आहेत यांचं खाजगीकरण होणार नाही, बाह्य स्रोताद्वारे त्यांना घेण्यात येणार नाही। परंतु आज त्यांनी तीच अवस्था पुन्हा केलेली आहे आणि नर्सिंग पदं ही जी आहे नर्सिंग कॅडरचे सगळेच पदं बाह्य स्रोतांनी भरण्याचे आदेश त्यांनी दिले आहे। तर हा आदेश गव्हर्नमेंटनी तात्काळ रद्द करावा अशी आमची इच्छा आहे आणि त्यासोबत ज्या वेतनात त्रुटी राहिलेल्या आहेत त्या पूर्ण कराव्या। 80-20 जो कायदा आहे तो रद्द करावा आणि यासोबत बरेच आमची 14 मागण्या आहेत, तर त्या मागण्यांचा विचार करावा। सोबतच साधं पदनाम जे आमचा पदनाम चेंज करायसाठी आम्ही मागील काही वर्षापासून लढत आलेलो आहे, तर ते पदनाम सुद्धा गव्हर्नमेंटने आतापर्यंत चेंज केलं नाही। समान काम समान वेतन जेव्हा नेहमी म्हटलं जातं तर आहे जे शासनाने जो आदेश काढलेले आहे, GR काढलेले आहेत, त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उभे आहोत। सोबतच परिचारिका सेवाप्रवेश 80-20 याच्या विरोधात जो त्यांनी स्त्री पुरुष असमानता दर्शवलेली आहे त्याबाबत या ठिकाणी आम्ही उभे आहोत। त्याच्यानंतर अधिक परिचारिकांची जे दफ्तर आहे, काही वर्षानुसार कित्येक वर्ष झाले जे परिचारिकांचे आतापर्यंत जे काही प्रश्न आहेत ते अजून रखडलेले आहेत, ते दुरुस्त करावं। त्याच्यानंतर आमचे जे काही आता जे शिकाऊ विद्यार्थी आहेत, GNM स्टुडंट, त्यांना विद्यावेतन स्टायपंड म्हणतात ते त्यांना देण्यात यावं आणि आमच्या जे नर्सिंग जो आमचा प्रोफेशन आहे या व्यवसायामध्ये आमच्या 3 शिफ्ट असतात, मॉर्निंग, इव्हिनिंग, नाईट, तर याला जे बायोमेट्रिक आहे ते बायोमेट्रिक पद्धत रद्द करावी। तसेच महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत जे रुग्णांना ज्या स्टाफ नर्स सेवा देतात त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा। त्याचप्रमाणे या प्रोफेशनमध्ये भरपूरशा ज्या स्त्रिया आहेत, ज्या स्त्रिया कार्यरत असतात, ते आपला घर सोबतच व्यवसाय दोन्ही सांभाळत असतात। अशा वेळेस त्यांच्या मुलांची, छोटे मुलं असतात, काळजी घेण्यासाठी पाळणाघर, तसंच त्यांच्या सुरक्षितेसाठी चेंजिंग रूम याची व्यवस्था करावी। अशा पद्धतीने जवळपास 14 मागण्या आहेत। त्या 14 मागण्यांसाठी आज आम्ही आपल्या महाराष्ट्र शासनाकडे आज आम्ही त्यांना प्रश्न विचारत आहोत की काही गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही आमचे प्रश्न का बरं असे निलंबित ठेवलेले आहात आणि का बरं त्याच्यावर तोडगा काढत नाही। तरी आम्हाला त्यांना विचारायचं आहे आणि आम्हाला म्हणायचं आहे, पेन्शन आमच्या हक्काची नाही,